जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 26 जुलै सॅटर्डेचा दिवस आहे आणि आपण आपली नवीन स्टार्ट केलेली सिरीज व्हॉट्स द टॉप पिक म्हणजे टॉपिक काय आहे किंवा टॉप पिक्स काय आहेत असं एव्हरी सॅटर्डेला ही एक नवीन सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये आपण 5 स्टॉक्स सांगतो एव्हरी वीक एव्हरी सॅटर्डे आणि त्याचे एसएल सेट करतो आणि टार्गेट पण सेट करतो. जे पण पहिलं हिट होईल आपण तिथे एंट्री किंवा एक्झिट म्हणजे टार्गेट हिट झाला तर एक्झिट घेतो आणि एसएल हिट झाला तरी एक्झिट घेतो. चला तर मित्रांनो, पुढे चार्ट वरती तुम्हाला समजून सांगतो, जे तुम्हाला समजायला सुद्धा जास्त इझी होईल आणि बेनिफिशियल होईल की ते 5 स्टॉक्स कोणते आहेत ह्या वीकचे फॉर द नेक्स्ट कमिंग वीक. ठीक आहे, फ्रॉम 28 जुलै ऑनवर्ड्स. सो हवं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या इथे ह्या 5 स्टॉक्सचा. आणि हे 5 स्टॉक्स स्टार्ट करण्याच्या आधी पहिलं मला सांगू द्या की लास्ट दोन सॅटर्डेजला व्हॉट्स द टॉपिक ही एक जी नवीन सिरीज आहे, आपलं नवीन इनिशिएटिव्ह आहे, हे मला रेकॉर्ड करता नाही आले, याचे व्हिडिओज बनवता नाही आले. बट त्या आधीच्या सॅटर्डेला मी 5 स्टॉक्स दिले होते. ठीक आहे, जे 5 स्टॉक्सची नावं मी तुम्हाला सांगतो: IRB, वोडाफोन आयडिया, महाराष्ट्र बँक, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट्स. तर हे 5ही स्टॉक्स आपण कॅरी करणार आहोत. ठीक आहे, सिन्स मधल्या 2 सॅटर्डेला मला ते व्हिडिओ बनवता नाही आले, बट ते 5 स्टॉक जर कॅरी करता येत असेल कारण त्यांचे एसएल आय गेस हिट झालेले नाहीयेत, तर आपण त्यांना कॅरी करूया ह्या कमिंग वीक साठी सुद्धा. आणि नंतर ह्या कमिंग वीक मध्ये म्हणजे नेक्स्ट सॅटर्डेला त्याचं जे पण काही होईल ते स्टॉक्स जिथे असतील आपण तिथून त्याची एक्झिट घेणार आहोत. ठीक आहे, तर ह्या वीकचे 5 स्टॉक्स आपण इथे अनालाइज करूया. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया. पहिला स्टॉक्स, त्याचं नाव आहे SEPC. ठीक आहे, एक छोटा स्टॉक आहे, स्मॉल स्टॉक आहे आणि चार्ट वरती मी तुम्हाला थोडंसं त्याचं दाखवतो, जे एसएल आणि टार्गेट समजण्यासाठी तुम्हाला इझी होईल. ठीक आहे, तर फ्रेंड्स, हा स्टॉक तुम्ही बघत असाल, याचा हाय ऑलरेडी आपल्याला डे फ्रेम वरती इथे ऑलमोस्ट 33चा हाय दिसतोय आणि हा स्टॉक याच्या बॉटम आउट झालेला आहे. आणि इथे तुम्ही मल्टिपल टाइम्स इथे जर तुम्ही चेक कराल ह्या स्टॉकला, ठीक आहे, हे बघा, 1 सेकंड, पुन्हा एकदा मी हायलाइटरने दाखवतो. हा बघा, हा स्टॉक इथे ठीक आहे, मल्टिपल टाइम हा स्टॉक इथे सपोर्ट घेत आहे. ऑलराईट, आणि आता परत त्याच लेवलला आलेला आहे. म्हणून हा स्टॉक आपण ऑलमोस्ट 1164 ला तो आता सध्या ट्रेड करत आहे, म्हणजे त्याची क्लोजिंग आलेली आहे. तर 1150 to 12 ह्या रेंज मध्ये जिथेही कुठे असेल हा स्टॉक आपण बाय करणार आहोत. आणि त्याचा इमिडिएट एसएल असणार आहे आपल्याला 3 रुपये डाऊन म्हणजे 850. ठीक आहे, सपोज 1150 ची बाईंग आहे आणि 850 चा एसएल आहे आणि त्याचा टार्गेट आपण ओपन ठेवूया फ्रेंड्स. ठीक आहे, आपण एसएल सेट करूया आणि टार्गेट ओपन ठेवूया. लेट्स सी नेक्स्ट सॅटर्डेला तो कुठे ट्रेड करत असेल. ऑलराईट, सो आपला सेकंड जो स्टॉक असणार आहे फ्रेंड्स, तो असणार आहे PNB. ठीक आहे, पंजाब नॅशनल बँक, सेकंड लार्जेस्ट बँक आहे इंडियाची. आणि हा स्टॉक बाय करण्याचं रिझन सुद्धा तुम्ही इथे बघू शकाल. ठीक आहे, हा स्टॉक सुद्धा, PNB चा स्टॉक सुद्धा मल्टिपल टाइम इथे, ठीक आहे, इथे ट्रेड करताना आपल्याला दिसतो. हे बघा, इथे सपोर्ट घेतो, इथे आणि आता तो परत इथे आलेला आहे. ठीक आहे, सो PNB हा स्टॉक सुद्धा आपण 108.50 ला बाईंग साठी ठेवणार आहोत आणि त्याचा इमिडिएट आपल्याला सपोर्ट जो आहे तो 104 किंवा 104 हा त्याचा एसएल असणार आहे. ठीक आहे, आणि 108 अबोव त्याची बाईंग असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, सो आपला थर्ड स्टॉक आहे आजच्या दिवसाचा चंबल फर्टिलायझर्स. तर फ्रेंड्स, चंबल फर्टिलायझर्स वरती आपण डे फ्रेमला हा चार्ट बघत आहोत आणि हा स्टॉक भरपूर तुटलेला आहे फ्रेंड्स आणि बॉटम आउट झालेला आहे. आणि चंबल फर्टिलायझर वरती जर तुम्ही नीट एक बारकाईने जर बघितलं तर चंबल फर्टिलायझर तर खूप वेळा लिटरली इथे ट्रेंड लाईन पण प्लॉट करू शकतो आपण. ठीक आहे, हे बघा, इथे तुम्हाला चार्ट वरती दिसत असेल, मल्टिपल टाइम तो स्टॉक इथे येतो. ठीक आहे, आणि इथे घुटमत राहतो. आता इथून
आयदर हा ब्रेकआउट देऊ शकतो नाही तर ब्रेकडाऊन होऊ शकतो. ठीक आहे. सो याचा एसएल आपण थोडासा मोठा ठेवणार आहोत. ओके, कारण हा स्टॉकही तसाच आहे, यात व्होलॅटिलिटी पण हाय असते. ठीक आहे. सो 538 अँड अबोव चंबल फर्टिलायझर मध्ये बाईंग असणार आहे आणि 502 हा चंबल फर्टिलायझरचा एसएल असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो हा झाला आपला थर्ड स्टॉक. आणि आता आपला फोर्थ स्टॉक आहे बीडीएल. ठीक आहे, भारत डायनामिक्स लिमिटेड. ठीक आहे, भारत डायनामिक्सचा आपण डे चार्ट इथे ओपन केलेला आहे. ठीक आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, तुम्ही विचार करत असाल की नॉर्मली आपण ट्रेड जेव्हा घेतो बीएनएफ चे डेली बेसिस वरती, तर आपण 15 मिनिट्स टाइम फ्रेम बघतो आणि इथे मी प्रत्येक स्टॉक तुम्हाला डेली बेसिस वरती सांगतोय. तर ऑब्व्हियसली आपण हे स्विंग ट्रेडिंग साठी घेत आहे. आपण येणाऱ्या एक वीक साठी किंवा मे बी जर आपल्याला होल्ड करावं लागलं आणि चांगली मोमेंटम असेल एखाद्या स्टॉक मध्ये, तर मे बी आपण 2 वीक साठी पण हा होल्ड करू शकतो. त्यामुळे आपण ह्या प्रत्येक स्टॉकला डेली टाइम फ्रेम वरती चेक करत आहोत. ओके, त्याचं अनालिसिस करत आहोत. ठीक आहे. बीडीएल सुद्धा तुम्ही इथे बघाल फ्रेंड्स, मल्टिपल टाइम्स इथे सपोर्ट. ठीक आहे, आणि आता इथे 5th टाइम. ठीक आहे. सो डेट फ्रेम वरती हा चार्ट इंटरेस्टिंग वाटत आहे. 1657 अँड अबो ही त्याची बाईंग असणार आहे आणि 1635 ओके 1635 ही बीडीएल ची. ऍक्च्युली 1635 बीडीएल हा थोडासा वोलाटाईल स्टॉक आहे. सो 1635 हे थोडस त्याला अनजस्टिफायबल होईल हा त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो. ठीक आहे. सो ऍटलिस्ट 1616 म्हणजे 40 पॉईंटचा ऑलमोस्ट आपल्याला 40-42 पॉईंटचा इथे आपल्याला एसएल घेतला पाहिजे. 1616 हा बीडीएल चा स्टॉप लॉस आपण ठेवूया. ठीक आहे. आणि लास्ट स्टॉक आहे आपला 5th स्टॉक आहे फ्रेंड्स, मोतीलाल ओसवाल. ठीक आहे. तर मोतीलाल ओसवाल जर आपण म्हणजे हा एक ब्रोकिंग हब आहे मोतीलाल ओसवाल. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मोतीलाल ओसवाल हा एक डीमॅट ब्रोकर सुद्धा आहे आणि इन्व्हेस्टर आहेत. ठीक आहे. तर मोतीलाल ओसवाल हा 900 च्या आसपास दिसतोय. इथे पण बघा तुम्ही, इथे मल्टिपल टाइम सपोर्ट घेताना दिसतोय हा स्टॉक. ठीक आहे. ह्या रेंजला आला की तो स्टॉक थोडासा तिथे ऍक्टिव्हिटी त्याची सुरू होते. तर हाही स्टॉक अशा लेवलला आहे, आयदर हा इथून ब्रेकआउट देऊ शकतो किंवा ब्रेकडाऊन देऊ शकतो. ठीक आहे. बट आपल्याला काय करायचंय, आपल्याला तर एसएल लावायचंय आणि मूव्ह ऑन करत राहायचंय. सो 900 अँड अबो हा मोतीलाल ओसवालचा बाईंग झोन असणार आहे आणि 873 ओके 873 हा 873 हा मोतीलाल ओसवाल साठी फ्रेंड्स इथे आपला स्टॉप लॉस असणार आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहिलं असेल की हे जे 5 स्टॉक्स आहेत, ठीक आहे, हे 5 स्टॉक्स हवं तर मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पुन्हा एकदा इथे विंडो ओपन करतो आणि पुन्हा एकदा रीड आउट करून दाखवतो 5 स्टॉक्स. तर आपल्या आजच्या दिवसाचा फर्स्ट स्टॉक होता एसईपीसी, सेकंड स्टॉक होता पीएनबी, थर्ड स्टॉक चंबल फर्टिलायझर्स, फोर्थ स्टॉक बीडीएल आणि 5th स्टॉक मोतीलाल ओसवाल फायनान्स. ठीक आहे फ्रेंड्स. सो हे आपले 5 स्टॉक होते जे आपण एसएल आणि टार्गेट सोबत इथे दिलेले आहेत. नोट डाऊन करून ठेवा आणि येणाऱ्या हप्त्यामध्ये ते स्टॉक्स कसे मूव्ह करतात, ब्रेकआउट देतात की ब्रेकडाऊन होतात, हे आपण चेक करूया. आणि अशाच नॉलेजेबल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनान्शियली लिटरसीकडे वळा मित्रांनो, कारण स्टॉक मार्केट हेच फ्युचर आहे. येणारा काळ बिझनेससाठी टफ होणार आहे आणि इंडियामध्ये जर स्टॉक मार्केट हा जर बिझनेस म्हणून तुम्ही चूज केला, तर स्टॉक मार्केट सारखा दुसरा इतर कोणताही बिझनेस नाही ज्यामध्ये एवढे रिटर्न ऑफ इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट मिळतात, म्हणजे आरओआय वरती जिथे बेसिकली काम करायला मिळतं. ठीक आहे. सो आणि माझी जर व्हिडिओला आवडत असतील, काही तुमच्या नॉलेजमध्ये किंवा प्रॉफिटमध्ये भर पडत असेल, तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहायला नक्कीच विसरू नका. कोणत्याही टाईपची क्वेरी असेल, डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्याचं आन्सर दिलं जाईल. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.